शाळेच्या बाहेर बसणारा एक पोरगा होता, ज्याला आतमध्ये येण्याची सुद्धा परवानगी नव्हती, पण तो कानाला असे हात लावायचा. तुम्हाला शिकण्यासाठी चांगली सोय आहे, या मंडळींना असं वाटते तुमच्यात मूल्य शिक्षण रुजलं पाहिजे. त्या पोराला कोणी ऐकू देत नव्हतं. तो असा कानाला हात लावायचा आणि गुरुजीच्या बोलण्याचे शब्द हवेच्या वेगानं जर फिरले तर ते शब्द हाताला अडवायचा, कानातून मनामध्ये जिरवायचा. 3 दिवस शिळ झालेलं वृत्तपत्र वाचायचा. बाप सैन्यामध्ये कामाला होता, परत आल्यानंतर बापाला सांगायचा, बाबा मला जेवायला भाकरीचा तुकडा देऊ नका, पण द हिंदू नावाचं वृत्तपत्र आजही प्रकाशित होते, ते 3 दिवसाचं वृत्तपत्र शिळ झालेलं, त्याला मागा, तो कमी पैशात देते. बापानं ते 4-4 दिवसाचं 3-3 दिवसाचं शिळ वृत्तपत्र आणावं, त्या पोराजवळ द्यावं, त्या पोरानं ते वाचावं. शाळेमध्ये जाऊन गुरुजीनं बाजूला बसायला सांगितलं तरी सुद्धा बसावं. अभ्यास केला त्या पोरानं. ज्याचं पाऊल लोक सळ्यावर पडू देत नव्हते, ज्याचं पाऊल लोक विटाळ मानत होते, त्यानं अभ्यास केला. एवढा अभ्यास केला, एवढा अभ्यास केला. भारतामध्ये ज्याला सळ्यावर उभं राहण्याची परमिशन नव्हती, केम्ब्रिज युनिव्हर्सिटीनं त्याला द सिंबल ऑफ नॉलेज हा किताब दिला. कोई चिल्ला कर चला गया तो कोई चीख कर चला गया, एक लड़का जो स्कूल के बाहर बैठता था इस भारत देश की तकदीर लिख कर चला गया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एका पोराच्या घरात 24 तास अंधाराची परिस्थिती, पण त्यानं मात्र या भारत देशातला अंधार दूर केला. ज्या नावानं आपलं विद्यालय आहे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. मगाशी काका फार सुंदर बोलले. अभ्यास करणाऱ्या लोकांना समजलं असेल, बाकीच्यांना धन्यवाद. जय हिंद, जय भारत. या देशामध्ये गांधीजींचं युग निर्माण होण्याच्या अगोदर सुद्धा जर जगाला युग दाखवण्याचं काम करणारा कोणता महात्मा असेल तर ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक होते, ज्यांनी सुद्धा संघर्षाच्या परिस्थितीतून या जगामध्ये एका व्यक्तीच्या नावानं टिळक युग म्हणून ओळखल्या गेलं. हे कर्तृत्व करणारे माणसं शून्याच्या परिस्थितीतून निर्माण झाले होते. तुमच्यापैकी काही लोकांचे वडील तहसीलदाराची मुलं किती आहेत? हात वर करा बरं. तहसीलदाराची मुलं नाहीत ना शाळेत? डीवायएसपीचा मुलगा आहे का कोणी? मुलगा मुलगी आहे का? नाही ना. इथं एएसपीचा मुलगा आहे का कोणी? नाही ना. अंबानी साहेबाचे असिस्टंट कोणाचा मुलगा आहे का इथं? आपले वडील सीए असणारे आहेत का कोणाचे वडील इथं? नाही. मी मुद्दामून विचारत आहोत तुम्हाला. आपल्या सगळ्यांचे वडील, कोणाचे वडील धानाच्या शेतीत जाऊन टोंगळ्यापर्यंत चिखलात उभे राहून कष्ट करतात. कुणाचे वडील 12,000 रुपये प्रति महिन्यानं एमआयडीसी मध्ये काम करतात. कुणाचे वडील पाणीपुरीची गाडी लावतात आणि 10,000 रुपयाची पाणीपुरी देत स्वतःच्या घामाला आवरत, स्वतःच्या कष्टाला जिरवत 6-6 तास गाडीच्या बाजूला उभे राहतात. 500 रुपये कमावणं त्यांच्यासाठी एका युद्धाच्या बरोबरीची ताकद असते. 1000 रुपये मिळवणं त्यांच्यासाठी कष्टाची बाब असते. पण तो 1000 रुपये मिळवणारा वडील सुद्धा, आपण शाळेमध्ये गॅदरिंग आहे म्हटलं की आपल्याला नवीन ड्रेस घेण्यासाठी 1200 रुपये खर्च करण्याकरता क्षणाचाही विलंब करत नाही. हे आपली शून्य परिस्थिती आहे. कधी तुम्हाला रिकामपणाचा वेळ भेटला की आपल्या बापाची बनियान दोरीवर टांगलेली अशी 2 हाताच्या बोटामध्ये चिमटीमध्ये धरून पहा. तुमच्या वडिलांच्या बनियानला फाटलेल्या त्या बनियानला तुम्ही पाहत असताना तुम्हाला समजेल त्याच्या बनियानला फाटलेले ते सगळे पडलेले छिद्र नाही आहेत, त्याच्या नशिबाला ते भोक पडलेले आहेत, पण तरी सुद्धा तो आपल्याला जगवतोय. आपली आई जे कष्ट करते आहे ना, त्या आईचे भांडे घासणाऱ्या आईचे कधी तळहात हातामध्ये घ्या आणि ज्या आईच्या हाताला रेषा पडलेल्या आहेत, भेगा पडलेल्या आहेत, त्या आईचे हात कधी आपल्या हातात घेऊन पहा. तुमच्या लक्षात येईल स्वतःच्या हाताला भेगा पडल्या तरी सुद्धा तिनं आपल्यासाठी जे पाहिजे ते आणून दिलेलं आहे. नहीं दात ते जब ओठ में तब दूध को पिलवा दिया, अनजान थे खाने पीने तब चोच से खिलवा दिया, नहीं याद थी दुनिया जुबा हर लफ्ज से पड़वा जिने, कितनी हमारी मूढ़ता आखिर सुख न दिया उन्हें, मने दास तुकड्या बोलू नका खोटे. याच्यापेक्षा मोठं मोटिवेशन नाही तुमच्या करता. मी सगळा भारत देश फिरलो, परदेशात जाऊन आलो, राज्यात फिरतो. पुढच्या महिन्यात 30 दिवस आहेत आणि मी 49 कार्यक्रम घेतलेले आहेत. रोज कोणत्या तरी गावात जातो. पण या जगातले सगळे मोटिवेशनल स्पीकर एकीकडे आहेत आणि फाटलेली बनियान घातलेला माझा बाप एकीकडे आहे.
माझ्या वडिलांकडे जेव्हा मी पाहतो तेव्हा जगातलं सगळ्यात मोठं मोटिवेशन मला माझे वडील वाटतं. हे फाटलेली चप्पल घालणारे वडील कधी पहा, तुम्हाला या शाळेत बसल्यानंतर अभ्यास करण्याचा कंटाळा कधी येणार नाही. त्या हाताला भेगा पडलेल्या आईच्या कष्टाकडे पहा, तुम्ही इथं आल्यानंतर मित्रासोबत इकडे तिकडे पाहून याच्या त्याच्यामध्ये टाइमपास करणार नाही. तुम्ही आपल्यासाठी त्याग करणारा मोठा भाऊ पहा. तुम्ही आयुष्यात कधी पुस्तकाला बाजूला ठेवून इकडे तिकडे बघणार नाही. ही शून्य परिस्थिती तुमच्या पुढे असेल, या शून्य परिस्थितीतूनच तुम्ही अस्तित्व निर्माण करू शकणार आहे. या देशामध्ये प्रत्येक क्षेत्रातले जे मोठे माणसं झाले ते इथून झाले. निळू फुलेचं नाव ऐकलं नाही असा मराठी नाटक पाहणारा माणूस नाही. निळू फुलेचं नाव ऐकलं नाही. तुम्ही तर इकडे झाडीपट्टीच्या जवळच आहात. संगीत नाटक बिडार वडसा रंगभूमी सादर करत आहे एकाच टिकटॉक 2 प्रयोग आहे ना. निळू फुलेचं नाव ऐकलं असा माणूस नाही, पण त्या निळू फुलेनं 20 वर्ष पुण्याच्या SP कॉलेजमध्ये झाडांना कात्री लावण्याचं काम केलं. आणि झाडं कापता कापता कात्रीनं झाडांना आकार देता देता एक एक डायलॉग तो बोलत होता. या निळू फुलेपासून तर अमेरिकेच्या वॉशिंग्टन पर्यंत जो शाळेच्या बाजूला बगीच्यामध्ये खायला काही भेटत नाही म्हणून शाळेच्या बाहेर आलेल्या शिक्षकांच्या डब्यातल्या उरलेल्या अन्नाची वाट पाहतो. आणि घंटी तो चपराशी वाजवायला येत असताना तो घंटी वाजवतो आणि इकडे वॉशिंग्टन नावाचा लहानसा पोरगा म्हणतो, घंटा वाजते घनाघन राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. ऐकून घ्या जरा, मी शेकडो पुस्तकं वाचतो तेव्हा एक भाषण देतो. हे अमेरिकेतली गोष्ट आहे. घंटा वाजतो घनाघन राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. बाजूला माळी काम करणारा त्याला हसतो, मूर्खा तू कुठं मोठा व्हायला चालला, खायला तुला भेटत नाही, शाळेच्या आतमध्ये कोणी येऊ देत नाही, राष्ट्राध्यक्ष बनतो. पण तो दररोज घंटी वाजवायला चपराशी आला की रोज एकच गोष्ट म्हणतो, घंटा वाजतो घनाघन राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. घंटा वाजतो घनाघन राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. घंटा वाजतो घनाघन राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन. त्याच्यासाठी अभ्यास करतो, कष्ट करतो, ध्यास घेतो, मेहनत करतो आणि त्या अंधारलेल्या झोपडीमध्ये अभ्यास करून स्वतःचं कर्तृत्व निर्माण करून अमेरिकेच्या एक दिवस राष्ट्राध्यक्षपदी विराजित होतो. जो त्याला बगीच्यात बसून हसलेला असतो तो मोठी हिंमत एकत्रित करून त्याच्या पुढे जाऊन उभा राहतो आणि त्याला म्हणतो, जेव्हा तू म्हणत होता की घंटा वाजतो घनाघन राष्ट्राध्यक्ष वॉशिंग्टन तेव्हा मी तुझ्यावर हसलो, पण तू आज खरंच राष्ट्राध्यक्ष बनला. याच्या मागचं गुपित काय? त्यावेळेला वॉशिंग्टन सांगतो, मी माझ्या परिस्थितीनं दिलेल्या अंधाराकडे बघितलं नाही, मी माझ्या नेत्रदृष्टीनं समोरच्या उजेडाकडे नजर ठेवली. तुम्ही पाहू नका तुमचे वडील किती गरीब आहे, तुम्ही पाहू नका तुमचे शिक्षक किती वेळ शिकवतात, तुम्ही पाहू नका तुमच्याकडे नवीन पुस्तक आहे का जुनं पुस्तक आहे, तुम्ही पाहू नका तुम्ही भद्रावतीच्या महागवाल्या एरियात राहता का गरीबाच्या झोपडीच्या बाजूच्या एरियामध्ये राहता. तुम्ही फक्त एक गोष्ट पहा, मला शिकून अभ्यास करून मोठं बनायचं आहे, मला कष्ट करायचे आहेत आणि या संघर्षाच्या परिस्थितीतून स्वतःला उभं करायचं आहे. या जगामध्ये तुम्हाला मोठं बनवणारा कोणी माणूस नाही आहे. मोठं बनण्याची ताकद स्वतःमध्ये लागते. सर्वात मोठं शून्य हातात असताना जगात सर्वात नेत्रदीपक यश मिळवणारा महात्मा, ज्या महात्म्याबद्दल मी तुमच्या शाळेत 2.25 तासाचं व्याख्यान दिलं होतं 2-3 वर्षाच्या अगोदर, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचंद्र भगवान. आपल्याला रामचंद्र भगवंत प्रभू माहित आहे, त्यांना माणूस म्हणून त्यांच्याकडे दृष्टी पहा. काय होतं या पोराकडे? अरे ज्याचा राज्याभिषेक होणार आहे उद्या सकाळी, त्याच्या अंगावरती अलंकार परिधान करण्याची वेळ आली, पण क्षणार्धामध्ये कोणीतरी सांगितलं, हे राज अलंकार काढून टाक, हे वस्त्र उतरून ठेव आणि झाडाचे वल्कले परिधान कर आणि वनवासामध्ये निघ. त्या परिस्थितीचा स्वीकार केला. शीतोष्ण सम दुःखेषु समसंग विवर्जिता तुल्य निंदा स्तुतिर्मौनी संतुष्टो येन केनची. वल्कले परिधान केले. रस्त्यानं जात असताना, काकाजी रस्त्यानं जात असताना कौशल नावाचा प्रदेश त्यांच्या आजोबाचा होता. एक निरोप पाठवला असता, एक दूत पाठवला असता तर सगळे राजे घोड्यावर बसून आले असते. पण रामचंद्र भगवंतांनी कोणाला निरोप पाठवला नाही, एकटे निघाले आणि एकटे निघून सोबत असे माणसं घेतले ज्या माणसांची आर्थिक परिस्थिती चांगली नाही आहे. तुम्ही मगाशी जे सांगत होते काकाजींबद्दल, ज्यांनी साध्या माणसांचा विजय व्हावा म्हणून स्वतःचं क्षेत्र सोडलं. मोठा माणूस तो नाही आहे जो स्वतःला मोठा समजतो आहे.
काही काही जणांकडे काहीच नाही आहे, पण ते स्वतःले मोठे तोपखा समजते. बड़ा आदमी वो नहीं जो खुद को बड़ा समझता है, सच्चा बड़ा आदमी तो वो होता है जिसके साथ खड़े रहने वाले छोटे आदमी को भी वो बड़ा होता है ऐसा लगता है. ज्याला छोटे छोटे माणसं मोठे करता आले, ज्या रामचंद्र भगवंतांनी 18 पगड जातीच्या लोकांना सोबत घेतलं, पण कोण्या राजाला मदत मागितली का मागितली नाही. रामायणावर इंटरप्रिटेशन केलं वेगवेगळ्या भाषेमध्ये. एकाच प्रकारचं रामायण माहित आहे आपल्याला, 200 प्रकारचे रामायण आहेत भारत देशामध्ये. आख्यानाची रामकथा वेगळी आहे. कम्मन झाले दक्षिणेमध्ये, कम्मन की रामायण ते वेगळं आहे. इकडे लोककथांचं रामायण वेगळं आहे. इकडे या देशामधल्या आख्यानामधल्या काढलेल्या रामकथांचं रामायण वेगळं आहे. हे सगळे 200 वाल्मिकींचं, गोस्वामीजींचं, हे 200 प्रकारचे रामायण उघडून पहा. कोणत्याही रामायणात तुम्हाला असा उल्लेख सापडणार नाही की राम प्रभूने कोणाच्या पुढे हात करून त्याला मोठ्या राजाला मदत मागितली. याचं रिझन काय, याचं कारण काय. सातवडे कोतडेकर ज्यांनी वेदांतावर भाष्य केलेलं आहे, ऋग्वेदावर भाष्य केलेलं आहे, उपनिषदांवर भाष्य केलेलं आहे, ते म्हणतात कारण राम प्रभूला माहित आहे जो मोठ्या माणसाची मदत घेण्याचा प्रयत्न करतो तो कधी मोठा बनत नाही, आणि जो छोट्याला जवळ करून स्वतःच्या कर्तृत्वावर उभा राहतो तो एक दिवस जगामध्ये मोठा झाल्याशिवाय राहत. याला हातात शून्य असणे म्हणतात. हे शून्य हातात असताना सुद्धा आज हजारो वर्षानंतर सुद्धा राम प्रभूचे गुणगान गावे लागतात. याला संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये, देशामध्ये महत्व द्यावं लागते. याचं कारण त्यांच्या हाती शून्य होतं, पण त्यांनी स्वतःचं कर्तृत्व निर्माण केलं. पुराण तुम्ही कविता ऐकत असाल, हस्ती सर्व संपदा मस्तकात शारदा, हस्ती सर्व संपदा मस्तकात शारदा, असे असोनी दीनसा झुरसी काय व्यर्थ तू, मानसा समर्थ तू. 9-10 वर्षाच्या पोरानं हात पुढे केला, रोयरेश्वराला रायरेश्वराला घेती चपतेला, मारू किंवा मरू स्थापू स्वराज्याला, हर हर महादेव गरजला, आमुचा शिवाजी राजा झाला. त्या छत्रपती शिवाजी महाराजांकडे काय होतं, मातीचे खडक, पुणे, सुपे आणि चाकण, एवढ्या 3 भागातलं थोडस काय ज्याला मनसबदारी म्हणता येईल ते. पण त्या पोरानं हात पुढे करून स्वतःचे सवंगडी मिळवले, कष्ट केले, आणि त्या कष्टामधून एक दिवस या जगाला नवल वाटेल असं केलं. स्वतःचे वडील तळघरामध्ये शिरले, आणि त्या तळघरामध्ये शिरून त्यांनी स्वतःच्या अंगावर कोरडे मारायला सुरुवात केली. अंगातून रक्त वाहायचं शहाजी महाराजांच्या. एवढूसा शिवबा स्वतःच्या वडिलांकडे गेला आणि शहाजी महाराजांना म्हणतो, आबासाहेब, मी दररोज संध्याकाळी तुम्हाला पाहतो, तुम्ही संध्याकाळ झाली की तळघरामध्ये जाता, स्वतःच्याच पाठीवर कोरडे ओढून घेता, रक्त बंबाळ होता. तुम्ही स्वतःला हे कोरडे का मारता, तुम्ही स्वतःच्याच पाठीतलं रक्त बाहेर का काढता. तेव्हा हुंदका औरत शहाजी महाराज म्हणाले, तू शिवबा लहानसा कायस, तुला समजणार नाही माझं बोलणं. आबासाहेब नका ना समजू देऊ, पण सांगा मला, लहानपणापासून माझी एक इच्छा होती, तेली, माळी, कुंभार, चांभार, महार, मातंग, पाटील, धनगर, देशमुख 18 पगड जातीच्या लोकांचं एक हिंदवी स्वराज्य निर्माण करावं. पण हे मुघलशाही, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही महाराष्ट्राच्या छाताळावर थैया थैया नाचत आहे. माझ्या एकट्याची शक्ती कमी पडली, म्हणून मी स्वतःला शिक्षा देतोय. ऐका, हे शिवभारत नावाच्या ग्रंथातला प्रसंग आहे. स्वतःला शिक्षा देतोय आणि म्हणून हे रक्त काढतोय. एवढूशा शिवबानं स्वतःच्या बापाच्या पाठीच्या रक्ताला हात लावला, आणि त्या छोट्याशा शिवबानं स्वतःच्या वडिलांच्या रक्ताच्या थेंबाला घेतलं बोटावर, आणि आपण अष्टगंधाचा कुंकाचा टिळा लावतो तसा टिळा लावला, आणि बापाला बिलगून, शहाजी महाराजांना बिलगून तो शिवबा म्हणतो, आबासाहेब, चिंता करू नका, या जगात तुमचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण केल्याशिवाय हा तुमचा शिवबा शेवटचा श्वास घेणार नाही. त्या पोरानं स्वराज्य निर्माण केलं. या जगात काकाजी लोक म्हणतात नेपोलियन बोनापार्ट 1 नंबरचा योद्धा होता. हे कमी पुस्तक वाचलेल्याचं लक्षण आहे, कारण नेपोलियन बोनापार्टनं सगळं जग जिंकलं, पण त्याच्या बापानं एक पत्र लिहिलं त्याला, तो तरुण असताना, माय डिअर सन, माझी एक इच्छा आहे की कॉर्सिका नावाचं आपलं गाव आहे, बेट आहे, ती बेट तुला जिंकता आलं, माझ्या जीवनाचं समाधान होईल, मी मरण्याकरता मोकळा होईल. पत्र लिहिलं, बाप मरून गेला. जीवनभर जग जिंकणाऱ्या नेपोलियन बोनापार्टनं कॉर्सिका नावाचं बेट जिंकण्याचा प्रयत्न केला,
सगळं जग जिंकता आलं त्याला, पण कॉर्सिका नावाचं बेट जिंकता आलं नाही. त्या नेपोलियन बोनापार्ट पेक्षा करोडोपटीनं मोठे माझे छत्रपती शिवाजी महाराज आहेत, ज्यांनी बापाचं स्वराज्याचं स्वप्न पूर्ण केलं. म्हणून जगात एक नंबरवरचे योद्धे छत्रपती शिवाजी महाराज. मी नेहमी असं म्हणतो, किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ, किसी के पेट से सांप पैदा हुआ तो किसी के पेट से पाप पैदा हुआ, लेकिन जिजा वैसी माँ थी लोगों जिनके पेट से बापों का बाप पैदा हुआ. हे छत्रपती शिवाजी महाराज. काय होतं शिवाजी महाराजांकडे? आज सुद्धा नाव घेतलं, मैदानावर एखाद्या घोड्यानं मुसंडी मारावी तसं धमन्यांमधलं रक्त उड्या मारते. काही जणांचं मारत नसेल तर त्यानं त्वचारोग तज्ञाची भेट घ्या अर्जंटमध्ये. काही काही अशी लोक असते, त्याला किती चांगलं भाषण करा त्याच्यावर परिणाम होत नाही. एक जण मला म्हणे, तुम्ही म्हणता शिवाजी महाराजचं नाव घेतलं की काटे उभे राहतात, तुम्ही तर 1.5 घंटा बोलले, माझ्या अंगावर काटेच उभे नाहीत राहिले. म्हटलं तू अर्जंटमध्ये त्वचारोग तज्ञाची भेट घे आणि त्या त्वचारोग तज्ञाला सांग हे बेकाम झाली आहे, संवेदनशीलता संपलेली आहे याची. शिवाजी महाराजांचं नाव घेतल्यानंतर काळजातली मराठी अस्मिता जर जागृत होत नसेल तर महाराष्ट्रात आपण राहण्याच्या लायकीचे आहोत का याचं सर्टिफिकेट स्वतः तपासलं पाहिजे. या देशातल्या टिळकांचं नाव घेतल्यानंतर ऊर स्वाभिमानानं भरून येत नसेल तर आपण महाराष्ट्रातले भारतातले आहोत का याच्यावर विचार केला पाहिजे. महाराणा प्रतापांचं हल्दी घाटीचं युद्ध ऐकल्यानंतर त्यांची परिस्थिती शून्याची. काय होतं, हजारो सैनिक लढत तिकडून आले, पण हातात भाला घेऊन हल्दी घाटीमध्ये उभा राहिले महाराणा प्रताप. दर्द कहां तक पाला जाए युद्ध कहां तक टाला जाए, दर्द कहां तक पाला जाए युद्ध कहां तक टाला जाए, तू भी है राणा का वंशज एक जहां तक भाला जाए, तू भी है राणा का वंशज एक जहां तक भाला जाए. आपण कुणाचे लेकर आहोत? तुकडोजी महाराजांचं एक भजन भाषण चालू ठेवू का बंद करू? चालू करा, घ्या जीव आमचा संध्याकाळ. मला दुसऱ्या कार्यक्रमाला जायचं आहे. 2 कार्यक्रम आहेत, शेवटचे 2 मिनिटं घेतो. या देशामध्ये आपण सगळे जे छोटे छोटे दिसत असो, आपल्या देशात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी एक भजन लिहिलं. महाराज असं म्हणाले, प्यारा हिंदुस्तान है गोपालों की शान है, वीरों का मैदान इसमें भक्तों के भगवान है, यहाँ पर भी हनुमान थे अर्जुन से बलवान थे, महाराणा प्रताप इसमें शिवाजी के प्राण थे, कवियों की खदान है गीता के गुणगान है, तिलक महात्मा गांधी सारे भारत का अभिमान है, प्यारा हिंदुस्तान है गोपालों की शान है, टुकड़िया की आवाज, टुकड़िया की आवाज भारत सदा रहे सिरताज है, फुले फलेगा राज चाहे हो जावे बलिदान है. आपल्या देशामध्ये महापुरुषांनी स्वतःचं रक्त सांडवलं या देशाची हिफाजत करण्याकरता, रक्षण करण्याकरता. संपलं माझं. 3 गोष्टी सांगेल फक्त. आपला धर्म जाग्यावर ठेवा, संस्कृतीवर लक्ष द्या, आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट, अभ्यास आणि मायबाप यांना कधी विसरू नका. ठरलेल्या वेळेमध्ये 4-4.5 मिनिटं शिल्लक घेतले. आपण सगळी जाणते मंडळी, आपल्या सगळ्या मंडळींना मी खूप खूप धन्यवाद देईल. या आपल्या भद्रावती शहरामध्ये, चंद्रपूर जिल्हा, मी नेहमी इकडे येतो. उद्या मी मुंबईला, उद्या रात्रीला, आज दिवसभरात 2 ठिकाणी आहो. काल रात्री यवतमाळला होतो. मला मुंबई पुण्याकडचे लोक विचारतात, का हो तुम्हाला आम्ही इकडे बोलावतो तर इकडे कमी येतात, चंद्रपूर भंडारा गोंदिया इकडे का जास्त? आपला चंद्रपूर जिल्हा आहे. पोरांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पश्चिम महाराष्ट्रात झाला, पण त्यांचे ओरिजिनल मावळे मराठवाड्यात आहेत. तसं राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, गाडगे बाबा या संतांचा जन्म अमरावती जिल्ह्यात झाला, पण त्यांचे ओरिजिनल मावळे आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात. म्हणून मी चंद्रपूर जिल्ह्यात येतो. अमित दादा.